भिलवडीतील घटनेनंतर महिला आणि मुलींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आरोपींना आमच्या हातात द्या अशी माळवाडीतील महिला आणि मुलींनी मागणी केली आहे। भिलवडीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेनंतर भिलवडी माळवाडी गावातील महिला आणि मुलींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घृणास्पद घटनेनंतर माळवाडी गावातील महिला आणि मुलींमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता महाविद्यालयीन युवती आणि महिला करत आहेत। जी भिलवडी माळवाडी या ठिकाणी जी घटना घडली ती खूप वाईट आणि मुलींसाठी चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळे इथल्या सर्व गावातल्या महिलांचा या गोष्टीला पूर्ण निषेध आहे आणि आम्हाला असं वाटतं की ही जी घटना घडली त्याबद्दल त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी असं आम्हाला वाटतं। आणि आज आम्ही कॉलेजमध्ये येतो, काही मुलं पाठीमागून येतात, तर तिथं CCTV एंट्रन्सला CCTV कॅमेरे बसवावी अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून आम्हाला गावातून येताना जाताना सुरक्षितता वाटेल असं आम्हाला वाटतं। या नराधमांच्या बाबतीत काय करावं? यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, फाशीच्या वरची कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं आम्हाला वाटतं, किंवा महिलांच्या हवाली करावं असं आमची सर्वांचीच इच्छा आहे, सर्व महिलांची। त्याचप्रमाणे या घटनेची गंभीर दखल घेत माळवाडी ग्रामपंचायतीने गावातील शाळा, कॉलेज तसेच बस स्थानक यासह सर्व सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान माळवाडीतील या दुर्दैवी घटनेनंतर माळवाडी गावातील महिला मुलींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेतील नराधमांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी माळवाडीतील महिला आणि मुलींनी केली आहे। कॅमेरे लावावेत आणि तो ठराव घेतल्यामुळे आता उद्यापासून आहेच आम्ही चालूच करणार आहे। तो सगळं किती ठिकाणी बसवणार आहे तुम्ही? असं निश्चित केले ठिकाण? असं निश्चित नाही, पण हो महत्वाचे कॉलेज तर सगळे हो, शाळा, कॉलेज, हे स्टँड महत्वाचे ठिकाणी असतील, सार्वजनिक ठिकाणी आम्ही बसवणारच आहे। तेच आमचं आधी जरी CCTV कॅमेऱ्याचं जर पूर्ण झालं असतं तर आतापर्यंत हे आरोपी सापडले असते आणि त्यांना शिक्षा झाली असती। आता हे उद्यापासून तुम्ही सुरू करता? आजपासून आहेच, आम्ही तो निर्णयच घेतलाय। तुम्ही सो खर्चातून ग्रामपंचायत करणार का? ग्रामपंचायत सो खर्चातून 14 वित्त आयोग साधारण 50 कॅमेरे बसतील बघूया, एवढे नाहीत।